नागपूरमध्ये यंदाही रामनवमीचा उत्सव उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे। 6 एप्रिलला रामनवमी असल्याने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत। मिरवणुकीचे मार्ग, रोषणाई, व्यासपीठ व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। सिद्धार्थनगर, इमामवाडा, अमरनगर आणि इतवारी परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या भागात रामनवमीची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघते। पोलीस विभाग आणि नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली असून बाहेरून आलेले वरिष्ठ अधिकारीही यामध्ये सहभागी झाले आहेत। त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे। ते आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे, त्यासाठी आमची तयारी झालेली आहे। त्याच्यात जे मेन मिरवणूकचा जो मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेला आहे, बघितलेलं आहे कुठली काय अडचण तो नाही, काय मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे, आणि रोशनी जी आहे, लाईटची व्यवस्था किंवा जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले त्याच्यात SRP आहे, होमगार्ड्स आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहे, ते सगळे आमच्या सोबत राहून याच्यात बंदोबस्त करणार आहे। आम्ही जे मिरवणूकचा जो मेन रूट आहे त्याच्यावर कुठलाही अडथळा येऊ नये आणि त्याच्या जे रिलिजियस स्ट्रक्चर आहे, धार्मिक जे स्ट्रक्चर्स आहे तेही त्यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे इतर धर्मचे जे लोक आहेत ते मेन मिरवणूकला ज्याप्रमाणे स्वागत करतात, यावर्षी तसंच स्वागताचे त्यांच्या कार्यक्रम किंवा प्रोग्राम राहणार आहे असे ते सगळ्यांनी सांगितलेलं। आमची सगळ्यांसोबत मीटिंग्स पण झालेली आहे आणि त्या मीटिंग्समध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्याचा बंदोबस्त व्यवस्थितपणे पार पडेल। आता जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो, या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाईज ते आपण वापरणार आहे। आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहे, त्याचे काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या सगळ्यांवर आमची नजर राहील। किती लोक आहे, कसे ते मूव्ह होत आहे, सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे। याच्यात जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही इतर धर्मीय नागरिकांकडून स्वागत, फुलांचा वर्षाव आणि सामंजस्याचे दर्शन घडवले जाणार आहे। रामनवमीचा उत्सव नागपूर शहरात सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक मानलं जातं। सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील 16 हाय रिस्क ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत। कोणतीही अडचण उद्भवू नये याकरिता नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे। प्रशासनाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की कोणतीही गडबड करणाऱ्या असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई केली जाईल।